ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सायली नाश्त्याची तयारी करत असते आणि मला म्हणत असते की मी नाश्ता करते तोपर्यंत तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा. आणि इकडे साईडला तन्वी देखील उभा असते. इकडे बाजूला आता खरं तर सुमन जे सामान लागणार आहे होळीसाठी ते लिहून घेत असते आणि कल्पना एक एक सामान तिला सांगत असते. त्याचबरोबर आता खरं तन्वी इथे सायलीला म्हणत असते की सायली मी पुरणपोळ्या करून घेऊ का. तेव्हा सायली म्हणते अगं आधी स्वयंपाक होऊ दे आणि शेवटी मग पुरणपोळ्या करायच्या आहेत. तेव्हा लगेच तन्वी म्हणते हो चालेल तू म्हणशील तसं सर्व करूया असं ते मुद्दाम म्हणत असते. तेव्हा ती इथे खरं मनात विचार करते म्हणजे स्वयंपाकाला बराच वेळ आहे, त्यानंतर मला पुरणपोळ्या करायच्या आहेत, त्यासाठी खरं तर मला आता त्या नागोबाची केस घ्यायला तयार झालेल्या वकिलाला जाऊन भेटलं पाहिजे. पण घरच्यांना कोणतं कारण सांगू, त्यांना जर संशय आला तर आतापर्यंत त्यांना घोळात घेण्यासाठी सर्व काही काम केलेलं असतं ते वाया जाईल असं ती स्वतःच्याच मनाला म्हणत असते. त्याचबरोबर इकडे पूर्ण आजीच्या देखील मनात येतं की ही तन्वी हे सर्व काही कसं काय मनातून करते, ही सर्व काय नाटकं करते, तिचं जर नाटक पकडायचं असेल तर तिला असं काहीतरी काम सांगायलाच हवं असंही ते पूर्ण आजी मनातच म्हणत असतात. तेव्हा इकडे खरं तर सुमनची लिस्ट तयार करून झालेली असते. तेव्हा कल्पनाही ते प्रतापला म्हणत असते ही लिस्ट घ्या आणि मार्केटमध्ये जाऊन हे सगळं काही सामान आणा. त्याबरोबर आता प्रताप रविराजला म्हणतात तू पण चल ना माझ्याबरोबर. तेव्हा कल्पना म्हणते अहो काय करताय, भाऊजीला कशाला घेऊन जात आहे. तेव्हा रविराज म्हणतात अहो वहिनी काही हरकत नाही, मला आवडेल की बाजारात जायला आणि असंही मी बरेच दिवस झालं बाहेर निघलो नाही त्यामुळे मला आनंदच होईल. चल रे प्रताप असं म्हणून हे खरं तर आता इथे जाणारच असतात. तितक्यातच लगबगीने इकडे आलेली असते प्रिया आल्याबरोबर म्हणते की बाबा खरं तुम्ही उन्हातानाचं कशाला जाता, मी जाते ना लिस्ट घेऊन. तेव्हा रविराज तर काही बोलत नाही, मात्र पूर्ण आजी लगेच म्हणते थांब तन्वी त्यांचं तुझ्यासाठी एक माझ्याकडे खास काम आहे. तेव्हा तन्वी म्हणते काय आहे पूर्ण आजी. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अगं शास्त्रानुसार खरं तर 5 गौऱ्या लागतात, त्यामुळे तू बाहेर जा, शेण आणि गोमूत्र घेऊन ये आणि त्या 5 गौऱ्या थाप आणि जिथं होलिका दहन होणार आहे ना ते ठिकाण साफ करून घे आणि यातलं विमलला कोणतंच काम सांगायचं नाही, नाहीतर विमलकडनं सगळं काम करून घेशील आणि स्वतः म्हणशील की मी सगळं काही काम केलं आहे, त्यामुळे स्वतः तू जाऊन हे सर्व काही करायचं असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रियाला फार टेन्शन आलेलं असतं. मात्र बाकीचे घरचे सगळेजण फार हसत असतात. आता इकडे खरं तर सायली प्रियाला म्हणते अगं प्रिया सर्व काही जमेल ना तुला व्यवस्थित करायला, शेणाच्या गौऱ्या वगैरे. तेव्हा इथे खरं तर तन्वी मनातच विचार करते आता या शेणामुळे बाहेर तर जावं लागेल, म्हणजे वकिलाला देखील भेटणं होईल, पण मात्र मला त्या शेणाच्या गौऱ्या इथे थापाव्या लागतील असं म्हणून कसं तरी चेहरा केलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतात बघा तिच्या चेहऱ्याकडं, अहो ती गौऱ्या थापायचं जाऊ द्या त्या शेणाला हात देखील लावणार नाही असंही ते रविराज म्हणत असतात. आता हे रविराजचं बोलणं ऐकून प्रिया म्हणत असते नाही बाबा असं काही नाही, पूर्ण आजीने कोणतंही काम सांगितलं ना मी अगदी आनंदाने हे सर्व काही करेल. तेव्हाही ते पूर्ण आजी म्हणतात हो ना मग जा आता सेन घेऊन या. त्याच वेळी इकडे विमल देखील म्हणते तन्वीताई तुम्हाला माहिती आहे ना पण सेन आणण्यासाठी गोठ्यातच जावं लागतं. आता इकडे तन्वीला फार रागलेला असतो. तेव्हा इथे कल्पना देखील म्हणते नाहीतर जाशील वाण्याच्या दुकानात आणि म्हणशील 5 किलो सेन द्या म्हणून. असं म्हटल्याबरोबर सगळेजण इथे फार हसत असतात. तन्वीला मात्र इथे फार राग आलेला असतो. आता इकडे खरं तर सायली 2 प्लेटमध्ये पोहे घेते आणि म्हणत असते की मी यांना आणि चैतन्य भाऊजींना इथे पोहे देऊन येते असं म्हणून ती इथे वरती गेलेली असते. इथे वरती चैतन्य आणि अर्जुन दुसऱ्या जे काही केसबद्दल त्यांची चर्चा इथे सुरू असतात. तेव्हा इथे चैतन्य शांत बसलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तू का बोलत नाहीस काही. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो तुला नाही का वाटत आणखी एक जण बाहेर जेलच्या बाहेर असंच फिरत आहे, त्यांना देखील शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो कुणाबद्दल बोलतोस. तेव्हा चैतन्य म्हणतो तुला कळत नाही का मी साक्षीबद्दल बोलतोय, तू बोललास का सावंताशी साक्षीबद्दल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत नाही म्हणलो आणि मी डायरेक्ट त्यांना म्हणणार देखील नाही, कारण की आपल्यातलं कुणीतरी आणखी त्या साक्षीला पाहायला हवं, आणखी आपल्याकडे एक ठोस पुरावा हवा असं इथे अर्जुननी म्हटल्याबरोबर इथे चैतन्य म्हणत असतो आणखी तुला कसला पुरावा आहे, अरे स्वतः तू तुझ्या डोळ्याने पाहितलंस, फोटो काढलेस, आणखी तरी देखील तू असं का म्हणत आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला माहीत नाही का मागच्या केसमध्ये काय झालं, तो व्हिडिओ खोटा ठरला होता, असंच आता साक्षीचे फोटो देखील AI ने काढले आहेत असं म्हटलं तर काय करायचं असं ते अर्जुन म्हणत असतो. तेव्हा चैतन्य म्हणत असतो ती कुठे राहते ना हे आपल्याला कळायला हवं, म्हणजे मेहपत खरं तर मला काय वाटतंय तिच्या घराच्या आसपासच कुठंतरी तिला ठेवलं असणार, मेहपत तिच्यापासून तिला दूर ठेवणार नाही असंही ते चैतन्य म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मेहपत सारखा माणूस खरं तर अशी रिस्क घेऊ शकत नाही, पण तुझं देखील म्हणणं बरोबर आहे, तो खरंच तिला कुठेतरी इथेच आसपास ठेवला असणार आहे, ती मेहपतला कधीतरी भेटायला गेली असेल का असा देखील इथे प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आपण खरं तर एक काम करूया, मेहपतच्या घराशेजारी जरा आसपास विचारपूस करूया साक्षीविषयी, कुणी तिला ओळखतं का पाहूया. तेव्हा चैतन्य म्हणतो हो आपले काम सगळे आटपू आपण संध्याकाळी जाऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही संध्याकाळी नको आपण आत्ताच जाऊ, खरं तर मी या सगळ्या गोष्टीत मला खूप गिल्ट वाटते असं ते अर्जुननी म्हटल्याबरोबर मागणं आलेली असते ती म्हणजे सायली आल्याबरोबर म्हणते की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल गिल्ट वाटत आहे,
कोणत्या केसबद्दल बोलताय तुम्ही असं इथे म्हटल्याबरोबर खरं अर्जुनला काय बोलावं कळत नसतं. तेव्हा इथे खरं तर अर्जुन म्हणतो असतो, अरे केसबद्दल नाही, सकाळी माझ्यामुळे तुला उशीर झाला ना, त्यामुळे मला खरं तर गिल्ट वाटत होतं. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो हो त्याबद्दलच तो खरं तर मला बोलत होता, कोणत्या केस वगैरे बद्दल नव्हता बोलत. असं म्हटल्याबरोबर सायलीला देखील हे पटलेलं असतं. सायली म्हणत असते की हा ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ ना, तुम्ही आता नाश्ता करून घ्या असं म्हणून इथे सायली खाली गेलेली असते. अर्जुन आणि चैतन्याला इथे खरं बरं वाटलेलं असतं की सायलीने नशीब आपलं काही ऐकलेलं नाही. तेव्हा इकडे लगेच आता इथे दुसऱ्या बाजूला सचिनने इथे साक्षीला फोन केलेला असतो. आता इथे साक्षीला म्हणतो असतो की माझे सगळीकडे कामं आटोपतो आणि मी तुला भेटायला नक्की येतो असं इथे म्हटलेलं असतो. तेव्हा साक्षी म्हणते तू नक्की येशील ना. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की हो नक्की येईल ग, कसं सांगू तुला मी तुला भेटण्यासाठी किती तडफडतोय, तुझा चेहरा कधी बघेल असं मला होतंय. तेव्हा साक्षी इथे म्हणत असते हो हो ठीक आहे तू नक्की ये. तेव्हा सचिन म्हणतो हो मी सगळं काही आवरून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा साक्षी म्हणते मी इथलं लोकेशन तुला पाठवते, तिथं तू पोहोच असं इथे म्हटल्याबरोबर इथे सचिन देखील म्हणतो हो हो मी येतो असं म्हणून इथे दोघांनी इथे फोन ठेवलेला असतो. आता इथे सचिन विचारच करत असतो की आता बाहेर जायचं म्हटल्यावर कसं जायचं आणि काय करायचं, ही तर आज मी मला 1000 प्रश्न विचारीन असं इथे सचिन विचार करत असतो. तेव्हा इकडनं घेऊन आलेली असते ती म्हणजे नाश्त्याची प्लेट अस्मिता इथे नाश्त्याची प्लेट घेऊन येते आणि म्हणत असते की आज पण मी रूममध्येच नाश्त्याची प्लेट घेऊन आले, खरं तर मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा सचिन म्हणतो काय झालं, कशाचं वाईट वाटतंय. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की तू अजिबातच घराच्या बाहेर निघत नाहीस, म्हणजे रूमच्या बाहेर निघत नाहीस, पाण्याचा ग्लास देखील आणायचा असला तरी तू जात नाहीस बाहेर, तू स्वतःला असं कोंडून घेतलंस, खरं तर मला हे अजिबातच आवडत नाही, आपण कुठे फिरायला देखील जात नाही, आज होळी आहे, आज तरी तू बाहेर येशील का रे सचिन असं इथे अस्मिता म्हणत असते. या सचिनचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. तो म्हणत असतो की हो ठीक आहे बघूया आपण. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की खरं सचिन मला हे अजिबात आवडत नाही, मला खरं तर पॉझिटिव्ह वाटतच नाही, या सगळ्या वातावरणात खरं तर आपल्या बाळावर काही परिणाम होऊ नये म्हणजे बस असं म्हणून ती इथे बेडवर बसलेली असते. आता हे सचिन देखील तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणत असतो की तुला होळी साजरी करायची ना सगळ्यांसोबत, तर नक्कीच करू, मी तुला नाही म्हणणार नाही, जाऊया आपण असं म्हटल्याबरोबर इथे अस्मिता फार खुश झालेली असते. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की मला घरचे काही बोलून दे, मात्र मी तुझ्यासाठी सर्व काही गोष्टी सहन करेन. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते खरंच घरच्यांचा देखील हळूहळू तुझ्यावरचा राग कमी होईल, तू जर त्यांच्यात नाहीच मिसळला तर तू बदलला आहेस हे त्यांना कसं कळेल सांग बरं सचिन. तेव्हा सचिन म्हणत असतो की मी कुठं बदललोच नाही आहे, बघ ना मी आधीचाच मूर्ख सचिन आहे, एवढी होळी वगैरे आहे पण मात्र तुझ्यासाठी मी एक ड्रेस देखील आणलेला नाही. ते अस्मिता म्हणत असते की नो प्रॉब्लेम, खरंच मला काही नको. तेव्हा मात्र सचिन म्हणतो नाही अजिबात नाही, मी आता जाणार बाहेर, ड्रेस घेऊन येणार आणि तोच नवीन ड्रेस घालून तू पूजा करायची. आता अस्मिताला इतका नवरा काळजी करतोय म्हणल्यावर तिला खूप बरं वाटलेलं असतं. ती म्हणत असते की तू काय कर, नाश्ता करून घे पहिलं, नंतर बाकीचं काय कर. आता हा सचिन इतका शहाणा असतोय, त्या ड्रेसचे देखील तिलाची ते पैसे मागत असतो. आता तिच्या पुढे जातो आणि खाली मान घालून उभा राहतो. तो म्हणत असतो की मी तुला ड्रेस तर आणायचं नाही म्हणलोय, पण आपली परिस्थिती कशी हे तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे खरं अस्मिताने समजून घेतलेलं असतं. अस्मिता म्हणते थांब 2 मिनटं असं म्हणून खरं तर ती कपाटात जाते, पर्स काढते आणि पर्समधून खरं तर ती ATM कार्ड त्याला देत असते आणि म्हणत असते की तुला हवे आहेत तेवढे पैसे तू काढून घे आणि अजिबात तू गिल्ट वाटून देऊ नको की हे माझे पैसे आहेत, जे माझं आहे ते तुझं देखील आहे ना असं इथे अस्मिता म्हटलेली असते. आता इकडे सचिन फार खुश झालेला असतो कारण की त्याला इथे पैसे मिळालेले असतात. आता इथे सचिन म्हणत असतो की मी असा जातो आणि असा येतो असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते हो हो आरामात ये, काही हरकत नाही. आता इथे खरं तर आंधळ प्रेम म्हणायचं हे, कारण की अस्मिता डोळे झाकून त्याच्यावर इथे विश्वास ठेवत आहे, मात्र हा सचिन इथे साक्षीला भेटायला जाणार असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं स्वयंपाकाची तयारी इथे करत असतात. तेव्हा इथे खरं तर कल्पना म्हणत असते की यांना मी केव्हाच पाठवले, पण मात्र बघा आणखी देखील हे आलेलं नाही. तेव्हा इथे सुमन म्हणत अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, भाऊजी गेलेत ना त्यांच्यासोबत, खरं भाऊजी नेहमी जात नाहीत, मात्र निवडून अशा वस्तू आणतात. तेव्हा इथे खरं तितक्यात हे दोघे देखील इथे आलेले असतात. आल्याबरोबर इथे रविराज म्हणतात सगळं काही सामान आणलं आहे, एकदा तुम्ही बघून घ्या. तेव्हा इथे प्रतिमा उठलेली असते आणि सामान पाहत असते, मात्र सामान पाहतानाच तिला इथे चक्कर आलेली असते. चक्कर आल्यामुळे खरं ती खाली बसते. तेव्हा सगळेच जण तिच्याकडे धावत आलेले असतात. धावत आल्यामुळे आता खरं तर इथे सायलीने तिला पाणी देखील दिलेलं असतं. पाणी पिऊन खरं ती थोडी शांत झालेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्हाला कधीपासून त्रास होतोय. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की नाही ग जास्त काही नाही, मला जरा गरगरल्यासारखं होतंय फक्त. तेव्हा इथे रविराज देखील म्हणतात खरं तर अश्विनने तिला ब्लड टेस्ट करायच्या सांगितल्या होत्या, पण मात्र मला वाटलं होळी वगैरे होऊ द्या नंतर करूया. तितक्यातच आता प्रताप म्हणत असतात की मी अश्विनला आवाज देतो असं म्हणून प्रताप आता अश्विनला बोलवायला गेलेले असतात. आता इकडे खरं तर अश्विन आलेला असतो. अश्विनने इथे प्रतिमा त्याचं सर्व काही चेकअप केलेला असतं. आता इथे खरं तो म्हणत असतो काही सिरियस काही जास्त नाही, आपण काय करूया उद्या ब्लड टेस्ट करून घेऊया. तेव्हा रविराज म्हणतात उद्या कशाला, आजच घेऊया ना, रिस्क अजिबात घ्यायला नको असं इथे रविराजने म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते की
एवढं काही सिरियस नाही आहे, आपण उद्या देखील करू शकतो. आज सण आहे आणि सणा दिवशी कशाला जायचं असं इथे प्रतिमा म्हटल्याबरोबर इथे खरं तर रविराज म्हणत असत, हा ठीक आहे उद्या जाऊया, पण आता तू अजिबात धावपळ करू नको, आज जरा आराम कर असं इथे रविराज म्हटलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. आता इथे पुढील भागात आपण पाहत असतो की होळी दहनाचा छान असा इथे कार्यक्रम सुरू असतो. मात्र इथे खरं तर प्रतिमा इथे नमस्कार करत असते तेव्हाच मात्र इथे जळतं लाकूड तिच्या अंगावर इथे पडायच लागलेलं असतं. तितक्यातच इथे सायली येते आणि ते ढकलून देत असते. मात्र इथे प्रतिमाला फार चक्कर आलेली असते, त्यामुळे खरं तर तिला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की प्रतिमा त्याचा हिमोग्लोबिन खरं फार कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना ताबडतोब रक्त चढवायच लागेल असं इथे अश्विनने म्हटल्याबरोबर इथे रविराज म्हणत असतात, तन्वी देईल ना ब्लड, तिचं आणि तन्वीचं खरं ओ निगेटिव्हच ब्लड ग्रुप आहे, त्यामुळे तन्वी देईल असं इथे रविराजने म्हटल्याबरोबर इकडनं खरं तर तन्वीने हे सर्व काही ऐकलेलं असतं, त्यामुळे ती तिथून गायब झालेली असते. आता इकडे तन्वी ब्लड देणार म्हणता तन्वीला इथे सगळेजण फोन लावत असतात. मात्र इकडे प्रियाने फोन बंद करून ठेवलेला असतो. आता तिथं अश्विन देखील ट्राय करत असतो, सर्वजण इथे ट्राय करत असतात. मात्र तन्वीचा फोन इथे बंद सांगितल्यामुळे खरं तर कुणाला काय करावं हेच कळत नसतं. आता इकडे प्रतिमाची तब्येत फार खराब झालेली असते, कारण की तिची बीपी तर लो झालेला असतो, त्यामुळे सगळेजण इथे फार घाबरलेले असतात. खरं तर इथे सायली देखील फार घाबरलेली असते. आता इथे सायली म्हणत असते की मी माझं रक्त देते, तेव्हा इथे अश्विन देखील म्हणत असतो की हे कन्फर्म झालेलं आहे की सायली वहिनीचं देखील ओ निगेटिव्हच ब्लड ग्रुप आहे. हे ऐकल्याबरोबर खरं रविराजला फार बरं वाटलेलं असतं, म्हणजेच इथे सायलीने आता इथे प्रतिमा आत्याला ब्लड तिचं दिलेलं असतं. इकडे आता तन्वी कुठे गेलेली आणि तन्वी नंतर काय बहाणा करते हे देखील पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.